शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेतच दोन गट. सक्तीने भीती निर्माण होते. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयावरून संजय निरुपम यांचा सरकारला घरचा आहेर. किमान 10 वाक्य मराठीतून बोलता आलीच पाहिजेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या बैठकीमध्ये साहित्यिकांच्या सूचना. महाराष्ट्र दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य. महाराष्ट्राला वेठीस धरू पाहणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंचं ट्विट. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग. केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवली. केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर आणि संजय केनेकरांसह 18 नावं समोर. उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा. येणाऱ्या काळामध्ये तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं सूचक वक्तव्य. तर विधान परिषद ठाकरेंनीच लढावी यासाठी पवारांची राष्ट्रवादीही आग्रही. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातव यांच्याकडून राजीनामा. अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित. सुनेत्रा पवार राज्याचा दौरा करणार. पार्थ पवारांकडे दिल्ली, मुंबई तर जय पवार पुणे ग्रामीण सांभाळणार. सूत्रांची माहिती. नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी थेट जिहादींच्या संपर्कात. सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश पालवे यांची नागपूर सत्र न्यायालयामध्ये खुलासा. जयेशकडे जिहादींची पत्र सापडल्याची ही माहिती. नवी मुंबईमध्ये लाचखोर उपायुक्त कैलास गायकवाड निलंबित. ठेकेदाराचं 21 लाख रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी 42,000ची लाच घेतल्याचं उघडकीस. ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश. 8 महिन्यात 20,000 एक्सटी या गोळ्यांची विक्री. टिटवाळा ड्रग्ज प्रकरणामध्ये एअर कार्गो मार्फत अंमली पदार्थांची तस्करी. मुख्य आरोपी अमीर सय्यदच्या बँक खात्यांची चौकशी. इंधन दरवाढीच्या अफवांवर सरकारचा फुल स्टॉप. पेट्रोल डिझेलच्या किमती तुर्तास वाढणार नाहीयेत. समाज माध्यमांवरील अफवांवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं स्पष्टीकरण. देशातील निम्म्याहून अधिक राज्यात उष्णतेची लाट. ओडिशामध्ये दुपारच्या वेळेस जनगणनेची प्रक्रिया थांबवली. देशातील 16 शहरांमध्ये पारा 43 अंशांच्या पार. पावसाळ्यामध्ये रायगडातील 145 गावांना पुराचा धोका. जुलै महिन्यात 24 दिवस समुद्राला मोठं उधाण येणार. प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.